विद्यार्थी मित्रांनो, आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण निसर्गाच्या माध्यमातून बरेच ऊर्जा साधनांचा वापर करत असतो. मग आता या ऊर्जा साधनांमध्ये काही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत तर काही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. मग जेव्हा आपण ऊर्जा साधनांचा विचार करतो त्या ऊर्जा साधनांचा वापर आपलं जीवन सुखकर करण्यासाठी करत असतो. पण काही पारंपरिक ऊर्जा साधने आणि अपारंपरिक ऊर्जा साधने या दोन्ही साधनांचा वापर केल्यानंतर आपलं जीवन सुखकर होईलच, परंतु पारंपरिक ऊर्जा साधने हे काही दिवसानंतर नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे. म्हणून आपल्या डोळ्यासमोर सर्वात मोठं संकट निर्माण झालेले आहे ऊर्जा संकट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऊर्जा स्रोत या घटकातील ऊर्जा संकट या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. आता दैनंदिन दिवसामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाल्यामुळे आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये जीवन जगणं दुरापास्त झालंय मित्रांनो. तर मला सांगा, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत? कोण सांगतं? पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणती? बरोबर सांगा. कोळसा. अजून बरोबर सांगा. लाकूड. व्हेरी गुड. अजून अजून कोणती आहे? पेट्रोल, डिझेल. ही सगळी पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. मग ही ऊर्जा स्रोत आपण दैनंदिन दिवसामध्ये जास्तीचा वापर केल्यामुळे ही काही दिवसांनंतर संपुष्टात जाणार आहे किंवा संपणार आहे. म्हणून या ऊर्जा स्रोतांना आपल्याला जर जास्तीत जास्त वापर करायचा जर असेल आणि आपलं जीवन सुखकर पुढच्या पिढीसाठी सुद्धा हे मोठं संकट निर्माण झालंय मित्रांनो. म्हणून ऊर्जा संकटाच्या माध्यमातून जर आपल्याला ऊर्जा वाचवायची जर असेल तर त्याचे दोन महत्वाचे मार्ग आहेत. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता बघा, सगळ्यांनी या आकृतीचं निरीक्षण करा. ऊर्जा संकट निवारणाचे दोन मार्ग आहेत मित्रांनो. पहिले म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे आणि दुसरं आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मग आता अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते माहिती तुम्हाला? सांगा. व्हेरी गुड. जल ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. मग यांचा आपण जास्तीत जास्त जर वापर केला तर दगडी कोळशाचा वापर होईल का? नाही होणार. आपल्याला पेट्रोल डिझेल जास्त वापरता येईल का? नाही वापरता येणार. म्हणजे आपल्याला भविष्यामधील पुढच्या पिढीसाठी ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर या दोन माध्यमातून आपल्याला टिकवता येऊ शकते. आता कोण तिथे येऊन कोण सांगतो मला या आकृतीमध्ये काय काय निरीक्षण आहे? आकृतीमध्ये चित्र कशा कशाचे आहेत? एकाने येऊन दाखवा. चल या. पहिल्या चित्रात काय दाखवलेलं आहे? दुसऱ्या चित्रात काय दाखवलेलं आहे? त्या साईडने उभे राहा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. बसा काय छान. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जर वापर केला, बायोगॅसचा वापर केला, सौर ऊर्जेचा वापर केला, पवन ऊर्जेचा जर वापर केला तर आपल्या दैनंदिन जीवनाची जी सुखकर यात्रा आहे ती सुखकर यात्रा आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणून ऊर्जा स्रोतांमधील हे दोन संकट निवारण्याचे मार्ग आपण नेहमी लक्षात ठेवावे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा काटकसरीने वापर करता येईल आपल्याला, आणि दुसरं म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त जर वापर केला तर मानवाचं दैनंदिन जीवन हे सुखकर होईलच आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला एक चॅलेंज जे आहे ते चॅलेंज आपल्याला स्वीकारता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज थोडक्यात काय बघितलं तर ऊर्जा स्रोत या घटकातील ऊर्जा संकट कसं दिवसेंदिवस आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे हे आपण डोळ्यासमोर बघितलं. यानंतर ऊर्जा स्रोत निवारण्याचे दोन मार्ग कोणते आहेत? एक म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा काटकसरीने वापर आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीचा वापर आपण करणे. तर थोडक्यात आज आपण ऊर्जा स्रोत या घटकातील
ऊर्जा संकट या घटकाविषयी अभ्यास केला.